मंचावरती तुम्ही बघू शकाल. यस गोट्या अंपायर तयार आहे. यस नक्की सर नक्की. निश्चित. तर बक्षीस किती लागतील आता तुम्हाला निश्चित सांगू. आमचे आयोजक एकनाथ मातेच्या मंचावरती आहेत. सामन्याचा आस्वाद उठतात. स्वागत आहे तुमचं. कॅप द्या आपण कारण ऊन खूप लागतोय. संदीप पाटील विनंती करू कबड्डी बॉक्स मध्ये आपण आमचे असोसिएशनचे अध्यक्ष. चेंडू खूप हरवतील आता कारण मोठी स्पर्धा आपण आता खेळणार आहोत. बघा मुरलीधर मात्रे अर्जुन मुरलीधर मात्रे ही स्पर्धा युट्यूबवरती लोक बघत असतील. असं वाटत की सीझन खेळतील मात्र नाही आहे. हा टेनिसच खेळतील आहे. आता किती धावा ठोकतील हा मोठा प्रश्न असणार आहे. गोट्याची टोपी कुठे घेतली. निश्चित टोपीच घेतली ना की दुसरी काय गोट्या. टोपीच आहे. टोपी लावण्यात गोट्या हुशार लक्षात घ्या. आणि त्याला चांगला माणूस आहे गोट्या. खूप आमचा चांगला मित्र आहे. गोट्या कॅप तुमची पणामध्ये दिसत नाहीये. गोट्याची कॅप या जिभेवर काला डाग आहे. शाप दिला तर घरेल तुम्हाला. थँक्यू गोट्या. आमचे अतिशय चांगले मित्र आहेत गोट्या अंपायर. 4 वर्षांनी कमेंट करता एकत्र भेटली गोट्या. कुठे जाणार लक्षात घ्या. कुठारे गाव आहे. सोन्याचं दुर्मित ना टोपी कधी जाणार तुमची 50 रुपये देतील. बोला क्या बात है. या सामना सुरू होतो आपण. सामना सुरू केला आपण. एन्जॉय टुर्नामेंट गोट्या सुरू तयार होत आहे. तर शिवाशेठ पाटील रामदासचे पण आपण सामना एन्जॉय करत. 3 षटकांचा सामना. कुशेंद्र म्हात्रे आणि बघा मुरलीधर म्हात्रे. तर पवन यांचं आगमन झालं. स्वागत आहे पवन. दूध ग्रामपंचायत दारसाचे माजी सरपंच सर्वांचे लाडके नेतृत्व पवन राजाराम पवार यांचे इथे आगमन झालं. स्वागत आहे पवन तुमचं. बघा मुरलीधर म्हात्रे किती धावा ठोकतील. यस गोटे तयार आहे आणि फलंदाज सुद्धा तयार आहे. या सामन्याचे डीजे आपण जेवढे वाजवले वाजवा आपण मनोरंजन करूया. या स्टाईल सेट क्या बात आहे. चेंडू दिसला तिने कळलं नाही तर हेल्मेट घातला आपण मुरलीधर मात्र. कारण पहिल्यांदा तुम्ही हेल्मेट घालून क्रिकेट खेळताय मात्र चांगली गोष्ट आहे कारण टायर शेड गोलंदाज वेगवान आहेत. आयस गोटा तयार आहे टेन्शन मध्ये लोक. आवडीचं आम्ही सांगायचं मग तुम्ही काय करायचं. यस थँक्यू. बघा गोटा सांगतो की आवडलं होतं तुम्ही सांगायचं. थँक्यू गोटा. बघा टायर शेड पटेल खूप मोठी व्यक्ती आहे. एकदाचा चेंडू लागला घातला मुरलीधरांच्या. एक धाव घेतले. आपण बाहेरच्या पुढे सुद्धा पाया पडतात गोट्याच्या की कुठलं भेट झाली गोट्याची भेट लवकर होत नाही मित्रांनो. तुम्हाला मंत्री लवकर भेटते त्याची डेट लवकर भेटेल. आता गोट्याची डेट लवकर भेटत नाहीये. थँक्यू गोट्या आल्याबद्दल या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम तुम्ही दर्शन दिलं जय विभागात आमच्या. स्वागत आहे तुमचं. स्टॅगनला मुरली शेठ आपला सीमा विचार बघा. शंकर शेठ ठाकूर यांना झटका आला असेल कदाचित. त्यांचा गोटे थोडं लांबूनचा आपण काय हरकत नाही. मनोरंजन फक्त मनोरंजन मित्रांनो. सर्व आमचे कार्यकर्ते खेळतात. आम्ही फक्त कॉमेंट करू. कॉमेंट नाही तर बरेच दिवस आम्ही सगळे कॉमेंट करतोय. दसऱ्यात आता उद्या येणार. दसऱ्यात पाटील आपटले झुपटले उद्या येणार आहेत ते. त्यांच्या पण मजा घेऊ द्या. आता कॅच घ्यायची की सरकार घ्यायचा. सरकार
थँक्यू गोट्या. जबरदस्त 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 माझ्या त्याच्यात गोट्या पार बाईला वाढायला बोलवतोय तर गप्पा मारायचे आहेत का बाईसोबत. बघा बघा पोलिओ झालं बघा लगेच पोलिओ होतो गोट्याला. काहीतरी गोट्याच असणार इथं. थँक्यू गोट्या थँक्यू सो मच. फक्त मनोरंजन मित्रांनो तर धावपळकर धावायचं त्या 2 चौकार कुचिंद्रच्या बॅटमधनं बघा खूप चांगला खेळ. 8 धावा कुचिंद्र मात्रे मागे निघून जात आहे. जवळचा हा प्रश्न होता मात्र एकच धाव. बघा सुभाष पटेलांचा फिटनेस बघा खूप चांगला पाहायला मिळतोय. तो तर संघाने घेतोय तर सिंगल धावसंख्या. मुरलीधर मात्र कोणाला बॅटिंग देतील का हा प्रश्न निर्माण झाला कारण बऱ्याच लोकांना बॅटिंग हवी आहे. आता ते बॅटिंग सोडते तेव्हा मिळेल लोकांना. यस गोट्या शंकरशेठ अगोदर कोचिंग करत असत याच क्रिकेटमध्ये. डायरेक्टचं षटक कधी समाप्त होईल. 4 झाला. क्या बात आहे. राजेश बोर भेटतोय. स्वागत आहे राजेश दादा. त्यानंतर आमचे राम माले यांचं आगमन झालं. स्वागत आहे राजेश दादा. वेलकम. तुमचं स्वागत आहे राम माले. गोट्या अंपायरसाठी पार्श्व आलो आहे. रवींद्र मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये गोट्या. आभार माना त्यांचे. गोट्याला सुटकेस आणायला लागेल कारण कुठे सोन्याचा धूर निघतोय. जेवढा आपण नाचाल तेवढा पैसा. पैसा फेको तमाशा देखो. क्या बात है. फलंदाजी डायरेक्ट चेंज आणि रामदास पाटील उतरले. जर एकदा जोरदार रामदास पाटीलसाठी बघायचं आपल्याला क्रिकेट कसा पाहायला मिळतोय. एक रनर वाटतं एकनाथ मात्र. एक रनर आणि एक बॅटर असं वाटतं मला. 2 बॅटर चालले आहेत आणि एकूण 14 गड्यात गोट्या मोजा आपण. 14 गड्यात या सामन्यामध्ये चालतील आपल्या हरकत नाहीये. फक्त मोजून घ्या तुम्ही. पुन्हा टेन्शन नको. तो छोटा पण हा तो पण आहे त्याला पण मोजा. क्या बात आहे. एन्जॉयमेंट टुर्नामेंट असतो. गोटा अंपायर आहे. पुरा पैसा वसूल. थँक्यू गोटे थँक्यू सो मच. सामना आपण सुरू करूया. फलंदाज किती आतमध्ये गेलेत मला वाटतं तिथेच राखी कर. फलंदाज गेलेत. रामदास पाटील रनअप आहे कुचेंद्र यांचा. शंकरशेठ ठाकूर चेंडू घेतात हातामध्ये. तर धावांचा धावसंख्या होतो बघा आपण जगीच किती झाली ती 14 धावा. अतुल मात्र आम्हाला माहिती देतात. पहिल्या षटकाची सांगता झाली. कुपोटी स्पर्धा आपण पाहतो. एकनाथजी मात्रे यांच्या माध्यमातून आणि प्रणित मात्रे आमचे कुपोटी स्पर्धा. दादांचा चेंडू टीचर पडत नाहीये. मगाशी गोटे कुछ बता रहे कि दादा आपसे गेंदबाज हो गए नहीं हो. क्या बात है. हो क्या बात है. कमाल कमाल है गोटा आपका. बहुत बढ़िया मजा आएगा आज क्रिकेट में. मी पहिल्या सांगितलं की सामना 3 षटकांचा 6 षटकांचा होईल. तो वाईट पिच चेंडू टाकून चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. शंकरशेठ ठाकूर यांचा. स्ट्रायकरला फलंदाज रामदास पाटील. बघा खूप चांगले खेळू ते. राजकारणातील सामाजिक कार्यामध्ये खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहतात. क्रिकेट एन्जॉय करतात. लाईन बघावी लागेल. गोट्या काहीतरी सांगतीलच. हो वाईट गेंद. बेटा आराम से. बहुत बढ़िया आभार. गोटे का अंपायरी संभालते अपने आप को. योजना की चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्राच्या नवीनचा आवाज झालाय. खूप चांगला झालाय. खूप चांगला क्षेत्र झालाय. आता फलंदाजी दोन्ही बाजू फलंदाज एकाच एंडला आहेत. शंकरशेठ ठाकूर यांनी अपील केलंय. मात्र अपील आता नियम कितवा लावा हा प्रश्न पडला इथे या स्पर्धेमध्ये. 40 नियम तर नाही तिथे आमचे. असं वाटतं
नाही जमणार गोट्या सांगतो ते करावंच लागेल तुम्हाला चेंज छान स्टाईल चेंज असा तुम्हाला जायला लागेल दादा गोट्यानं सांगितलंय रनर कदाचित बाहेर यावं लागेल धावसंख्या 17 यस कुशेंद्रांना मागे यावं लागेल आता एकनाथ शेठ मात्रे आमचे प्रेरित मात्र्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात 40+40 ओल्डी क्रिकेट म्हटलं जातंय क्रिकेटचा फिटनेस रामचंद्र पाटील रिटायर्ड मला असं वाटतं की मागे येतात ते यस दुसरे अंपायर आमचे बारा पाटील बॉडी बिल्डर यस यस नंतर आपण चेंडू संक्रांत टाकत वाजवायचं धावांचा वेग बघा खूप चांगला पाहायला मिळतोय शो मॅच आपण पाहतो रामदास पाटील सुभाष पाटील मध्ये खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय खेळण्या मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं निर्धार चेंडू सर्व आमचे मान्यवर सर्व आमच्या राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील समाजकार्य करणारे सर्व कार्यकर्ते आज क्रिकेटचा आस्वाद लुटतात या स्पर्धेच्या माध्यमातून एकनाथ शेठ यांच्यावरती दाखवलेलं प्रेम खूप मोठं त्यांचं चेंडू एज लागून निघून जाते तो मात्र क्या बात है ये देखो हाथ चला की आपण तिच्या मास्टर की धावांची संख्या आपण बघू शकाल धाव संख्या 21 धावा 21 दादांचं षटक कधी संपणार खूप मोठं षटक पाहायला मिळतंय संदीप पाटील आमच्या अध्यक्ष कॉमेंट बॉक्समध्ये खूप मजा येते कॉमेंट करण्यासाठी या आपण जॉईन व्हा आम्हाला आमचे जगदीश नारळीचे सुद्धा आमच्या सभेत त्यांचे स्वागत करू आपण आता राजेशांचं आगमन झालं राजेश आमचे वितोड्याचे त्याचे रामशील यांचं आगमन झालंय स्वागत आहे तुमचं सुद्धा विकेट किपिंग खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला अनुभव बघा लगेच फलंदाज आतमध्ये एक चेंडू तरी पाहिजे शंकर शेट यांचे ओव्हर आपण बघूया आता किती चेंडू झाले आतापर्यंत 5 चेंडू झालेत एकूण धावा धापलकावरती आल्यात 21 धावा शो मॅच आपण पाहतोय सुभाष शेठ पाटील वर्सेस रामदास शेठ यांच्यामध्ये सुभाष शेठ पाटीलने टॉस जिंकलाय क्षेत्रक्षेत्र स्वीकारले आमंत्रित केले रामदास पाटीलला पाटीलसाठी 21 धावा झाल्या आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ इथे संपलाय रामचंद्र चेंडू ऑन साईडला ट्राय केलाय चेंडू लवकर पकडला खेळून एकच धाव षटक सामोरं होते 22 धावा धापलकावरती कोणाला पाठवायचं आणि कोणाला पणांची करायचे हा प्रश्न निर्माण झालाय एकूण 22 धावा आल्यात 11ची सरसे कायम लागली आहे मैदानावरती आता षटक कोण फेकणार हा प्रश्न निर्माण झालाय प्रभाकर जोशी सुद्धा आहेत त्यांची इच्छा आहे की आपण षटक फेकावं मध्ये विश्वनाथ चौधरी ओरिजिनल गोलंदाज आहेत विश्वनाथ दादा एकनाथची मात्र ते मला विनंती करतात की आपण षटक फेकलं नाही तर बरं होईल तर तुम्ही कोणालाच खेळू देणार नाही असं दादांचं म्हणणं आहे एन टीम मध्ये खेळणारे जबरदस्त नेतृत्व आहे कार्यकर्ते आमचे विश्वनाथ चौधरी बघा दोन्हीच्या बरोबर 22 धावा झाल्या आतापर्यंत एक शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटचं षटक सामना आपण पाहतोय मनोरंजक सामना आपण पाहतोय एक शो मॅच एक पण चेंडू लागू देणार नाही तुम्हाला कारण ते इन ऍक्शन मध्ये नेहमी खेळतात रांजापाडा सांगणाऱ्यांना खूप चांगला फिटनेस आहे त्यांचा एक चांगले कार्यकर्ते आहेत या संदीप यांची इथे आम्हाला कमी जाणत होती या आपण 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये षटक संपला असं जाहीर केलं पंचांना असं वाटतं मला. मात्र विश्वनाथ चौधरी गोलंदाजी आता
पार्टनर म्हणून वापरतील. 3 चेंडूवर एकही धावे नाही आहे. या संदीप पाटीलकडे आमचे समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्मानित संदीप पाटीलचं आगमन झालं आहे. स्वागत आहे तुमचं. तर 3 चेंडूमध्ये षटक झालंय विश्वनाथ चौधरी यांचं. एकही धाव नाही आहे. बघा संदीप सर्व कार्यकर्ते आपल्या या स्पर्धेचा आनंद लुटतात. एकनाथ शेठ मात्रेंची स्पर्धा आपण पाहतोय. प्रदीप मात्रेंचं खूप बरं योगदान आहे स्पर्धेला. बॅटर आणि मोठा फटका सीमा बरोबर 4 धावा. मच्छिंद्र पाटील आपण पाहू शकता की ज्याने राजकारणामध्ये सगळ्यांना नाचवलं त्यानं सगळ्यांना नाचवलं ते आपले एकनाथ शेठ म्हात्रे यांनी. कारण आज प्रत्यक्षात मैदानामध्ये आणि हा योग पुन्हा येणार नाही. कारण आज जे खेळाडू मैदानामध्ये खेळतात ते मोठे राजकारणी आहेत आणि खऱ्या अर्थाने गोट्या अंपायर पाहू शकता. जरा जोरदार आल्या गोट्या अंपायरसाठी. कशासाठी आलाय माहिती नाहीये. बाईच सगळे गोट्या आयडिक्स बाम लावावं लागेल. खूप नाचतं आज गोट्या आणि नक्कीच नाचावंच लागेल. कारण आज खास स्पेशल डे आहे आणि त्याला 400 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालं आज. जो फलंदाज गॉगल घालून गेला होता चैन ती कमीत कमी 30 तोल्याची असेल. तर गोठ्याला समजून ठेवा. नरेश म्हात्रे यांची नरेश ठाकूर यांची ती चैन आहे. त्यांच्या गळ्यामध्ये नेहमीच आपण असे दोर पाहतो. मच्छिंद्र पाटील तर सामना 3 षटकांचा आहे या 4 षटकांचा. थँक्यू सो मच. शो मॅच आपण पाहतो. रामदास शेठ पाटील वर्ष सुभाष शेठ पाटील नागरिक जिंकले. सुभाष शेठ पाटील सर चंद्रशेठ स्वीकारलाय. आमंत्रण केले ते याने रामदास पाटील यांना फलंदाजीसाठी. 27 धावा वासुदेव घरात तालुका प्रमुख. मोठा फटका 4 धावा. क्या बात है. तर ते शांताबाई हिला गप्प केलाय गोट्याने. कारण स्वतः तायर शेठ याला मिठी मारून तो डान्स केला त्यांनी. परंतु गोट्यासाठी अद्याप पारितोषिक काय येत नाही. हा मात्र टेन्शन आम्हाला आलाय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना आहे. वाढवलेला सामना आता कारण बऱ्याच लोकांना फलंदाजी मिळाली नाहीये. अजून किती षटकं होतील याचा नेम नाही. संदीप छोटे पाटील जर फलंदाजी मिळाली नाहीये म्हणून एक षटक वाढवलाय. अद्याप जर फलंदाजांना जर फलंदाजी मिळाली नाही तर तुम्ही अद्याप वाढवलं षटक. कुठेतरी हे षटकं वाढत जातील आणि संध्याकाळ जोपर्यंत होणार तोपर्यंत हे षटक वाढतच जातील. नाही 4 षटकांचा सामना एकनाथ शेठ आपल्याला सांगतात. एन्जॉय टुर्नामेंट. जरूर. खरंच गोवर्धन म्हात्रे आपण 5 चेंडू डॉट खेळलात परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये मच्छिंद्र पाटील 2 षटकार लावल्यात त्या फलंदाजाने. नाव आम्हाला माहिती नाही परंतु त्याला किमान 4,000 पारितोषिक मिळालंय. आणि खऱ्या अर्थाने गोट्या काहीतरी सांगतात की माझ्या समोर जे खेळाडू आहेत ते तायर शेठ पटेल यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची नंबर 1 गोट्या अंपायर आपल्याला यायचं एक दिवशी की महाराष्ट्राची नंबर 1 जी नाईटची स्पर्धा होते ती तायर शेठच्या माध्यमातून त्यांना आपण मिठी मारतायत. म्हणजे आपला मोठापण आहे. कारण सौभाग्य आहे की तायर शेठ पटेल यांना आपण भेटतात. तर खऱ्या अर्थात मच्छिंद्र पाटील आपण पाहू शकता ही स्पर्धा अतिशय मोठी स्पर्धा. पण या स्पर्धेचा यश आपण विशेष आमचे एकनाथ शेठ म्हात्रे यांना देऊया. कारण ज्याने एक वेगळा
वेगळी संकल्पना इथे निर्माण केली. शंकरशेठ ठाकूर एक मोठे व्यक्ती आहेत, त्यांना इथं मजबूर केलं येण्यासाठी. त्याचबरोबर पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रामदास शेठ पाटील असतील, यांना सुद्धा या मंचावरती येण्यास भाग पाडलं. कारण एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय या मैदानामध्ये. संदीप एकनाथ शेठ मात्रे यांच्यावरती जर बरेचसे मान्यवर ठाणे विभागात सुद्धा आले, खूप मोठे मोठे मान्यवर आले. मोतीराम भविष्यामध्ये प्रेम आहे त्यांचं एकनाथ शेठ मात्रे यांचं. वासुदेव पाटील सुद्धा आपण बघू शकता. नुसतं कमाल एकनाथ शेठ मात्रे यांना आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये संदीप जरूर मच्छिंद्र वाटेल. आपण नेहमीच पाहतोय की एकनाथ शेठ मात्रे यांचा कार्यशाली काय आहे. तर जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण पाहिली, प्रत्येक स्पर्धेला आणि सामाजिक क्षेत्र असेल, कोणताही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रासाठी आदरणीय एकनाथ शेठ मात्रे यांचा मोठा पाठबळ लाभला आहे. या अनेक क्षेत्रांसाठी त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि अशी संकल्पना नेहमी त्यांच्या माध्यमातून राबो ही दिशा परमेश्वराकडे बाळगूया. तो धावसंख्येत आपण कधी शेवटचे षटक आता 39 धावा संदीप. शेवटचे षटक आहे. मात्र लोकांचा इशारा गोटे अंपायरचा. शब्दश्रवणासाठी परिवर्तन आहे. हो समजलं निश्चित. सर्कलच्या बाहेर खेळले आहेत किंवा लाईन टच नव्हती काय घटना. 3चा इशारा. त्या बात आहे. मोठे इथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आपले नियम नाही आहेत. इथे खुटारी क्रिकेट असोसिएशनचे नियम चालतील आज. तर सुनील शेठ मात्रे आमचे साडो सुनील शेठ मात्रे यांच्याकडून 2000 पारितोषिक आहे या फलंदाजासाठी. म्हणजे फलंदाज गणेश मात्रे शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते आहेत मच्छिंद्र वाटेल. पण 3 षटकांसाठी 2000 पारितोषिक आहे. आपण पारितोषिक पटकावू शकता. एक षटकार जर मारला तर एकनाथ शेठ मात्रे यांच्याकडून 2000 दिले जातील. परंतु वाटेल सगळ्यांना चान्स मिळाले पाहिजे, हा 40+ एक विशेष मकसद आहे. तर एकनाथ शेठ मात्रे यांनी जागा सोडली. धावकल करते धावा पाहतो ते 34 धावा. 34 धावा म्हणजे वाटेल बऱ्याच झाल्यात माझ्या मते. भरपूर धावा संदीप. 34 भरपूरच धावा आहेत. परंतु मच्छिंद्र वाटेल शंकरशेठ ठाकूर आहेत या संघामध्ये एक संघाचे मोठे फलंदाज आहेत. तर या 34 धावा त्यांना कमी करू शकतील असं आपण भाकीत करूया. कारण रामदास दादा पाटील मोठी व्यक्ती आहे. आपण वक्तव्य करणं मोठी गोष्ट नाही आहे. तर ते गोलंदाज आहेत. गोट्या पाहूया. गोट्या काय लुळा झाला की काय. डावीचा इशारा आहे. डावीचा इशारा. काय बात आहे. गोट्याच्या मध्ये 33 संदीप. एका बाईमध्ये 36 गुण असतात. आता गोट्यामध्ये 2 जास्त आहेत आणि 40 गुणांची बाई आपल्याला पाहिजे म्हणते गोटे अंपायर. नक्कीच मच्छिंद्र वाटेल. कारण ज्यापासून गोट्या इथे आलाय तेव्हापासून या स्पर्धेला गत वेगळी निर्माण झाली आणि आज गोट्या मात्र वेगळ्या रूपामध्ये दिसतोय. कारण गोट्याचे 34 गुण आपण पाहिले, पण आज डबल बॅट संधी फिरवली. म्हणजे डबल चौकार मारायचा होता. आता गोट्याने काहीतरी इशारा येईल होता. सांगतील काहीतरी बघा. काहीतरी समजा ते तुम्हाला गोट्याची कशी बाजी करायला पाहिजे. म्हणजे मच्छिंद्र वाटेल पाहू शकता. काय बात आहे. म्हणजे गोट्याच्या आयुष्यातली पहिली टुर्नामेंट असेल की एकनाथ शेठ मात्रे साहेब स्वतः अंपायर फलंदाजाचा बॅट घेऊन इशारा करतो की हा चेंडू वाईट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण गोट्याचा थोडासा चार्जर आहे मच्छिंद्र वाटेल. चार्जिंग पण आहे. ग्लुकॉन आहे त्याच्यामध्ये. ग्लुकॉन-डी म्हणजे मोठी ग्लुकॉन-डी. कारण जी ग्लुकॉन-डी नॉर्मल आहे त्याशिवाय डबल ग्लुकॉन-डी आपण पाहतोय. पण चंद्रकांत ठाकूर आपल्या अपोजिशन मध्ये शंकरशेठ ठाकूर आहेत, ज्यांनी मोरबी संघाला नेहमीच चांगले फलंदाजी केले. पण आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू
कारण एकनाथ म्हात्रे हा आपला यश आहे. शो मॅच कशी असावी याचं जिवंत उदाहरण मच्छिंद्र पाटील आपण पाहतोय मैदानामध्ये. सिंधू कुठे गेलाय? बाईस का गोट्या? ओके. ज्याने माधुरी दीक्षितला नाचवलाय मच्छिंद्र पाटील नाचतो. गोट्या आणि मच्छिंद्र पाटील आज जे लाईव्ह प्रेक्षक या टुर्नामेंट बघतात ते सुद्धा अजब झाले असतील. टुर्नामेंट आमचे एकनाथ म्हात्रे यांनी उपलब्ध केले आहे याचा त्यांना टेन्शन आलं असेल पण नाहीये. उद्योगपती आहेत ते कुटारे गावचे आदरणीय उद्योगपती एकनाथ म्हात्रे. फलंदाज कोण आहे आणि गोलंदाज कोण आहे? बात है अतिशय अप्रतिम संगीत. ओके ओके. पवन कदम साहेबांचा इथे सन्मान केला जातो. आशिष माधे यांच्या माध्यमातून जरूर पवन कदम साहेब आपण इथे आलात. तसेच राजीव भोईर बेतोडे यांचा इथे सन्मान केला जातोय. तत्पूर्वी पवन कदम यांचा इथे सन्मान होतोय आपण पाहू शकता मंचावरती. कारण या स्पर्धेचे सर्व आदरणीय एकनाथ म्हात्रे यांच्या प्रेमा खातीर सर्व इथे मान्यवर आले त्यांचं सर्वांचा आभार. दरम्यान राजेश महादे भोईर राजीव भोईर बेतोड्याचे मान्यवर इथे आलं त्यांचा सन्मान आशिष म्हात्रे यांच्याशी केलं जाते. धन्यवाद आशिष म्हात्रे आपण इथे आलात आणि या स्पर्धेची त्यानंतर संगीत राम माली यांचा सन्मान करण्यासाठी राजेश राममाली यांचा सुद्धा सन्मान करायचे. दोन समाजसेवक आहेत अतिशय चांगले क्रिकेटर आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आशिष महादे यांच्या शुभ असते शिलगावच्या अतिशय चांगले सन्मान घेतले तर राममाली यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. संगीत आपण पाहू शकता की ही लाईव्ह स्पर्धा आहे. या दरम्यान मंचावरती अशोक पाटील वाहतूक सेना अध्यक्ष MIDC विभाग याचा इथे सन्मान केला जातो कमलाकर पाटील यांच्या हस्ते. तर खऱ्या अर्थाने एक अतिशय अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे नितीन पाटील www.panveltenniscricket.in च्या माध्यमातून आमचे CEO NK कातारा हे इथे आलात. वैभव पाटील असतील केतन दलवी ते असतील कॅमेरामॅन यांचा आपण आभार व्यक्त करूया. डीजे ऑपरेटर आपले गणेश डीजे बारा यांच्या माध्यमातून अप्रतिम डीजे संगीत आपण पाहतोय. परंतु गोट्याचे खास फेवरेट जे डीजे ऑपरेटर आपण पाहतोय यश यांना इथे पाहतोय. तो गोट्या आपल्याला जाम नाचायचा आहे आता. अशोक पटेल यांचा इथे सन्मान केला जात आहे. अशोक पटेल आमच्या समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. कारण मच्छिंद्र पाटील आपण पाहतोय एकनाथ म्हात्रे ही फार महान व्यक्ती आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून अनेक असे कार्य आपण पाहतोय. गोरगरिबांना मदतीचा हात या विभागामध्ये कोणाचा असेल मोठे अंपायर तर ते एकनाथ म्हात्रे एकमेव असतील आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. तुम्ही घाबरू नका, चिंता करू नका. तुम्हाला निश्चित जी मनोकामना आहे
ती पूर्ण होईल. कारण एकनाथ म्हात्रे या मंचावरती आहेत. कारण उद्या पण आपल्याला जर वेळ असेल तर या नक्की, वेळ काढून या. हा चेंडू सुभाष पाटील, मच्छिंद्र पाटील. सुभाष पाटील म्हटलं की रोंजेंचा एक खंबा नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून कोण का करणार असेल तर ते सुभाष पाटील. या स्ट्राईक एंडला गोलंदाज संदीप शरद पाटील आहेत. बघा दोन्ही गावातील मोठे कार्यकर्ते, दोन्ही राजकारणी लोक आहेत, दोन्ही एकमेकांसमोर येतात. पण एकनाथ म्हात्रे निश्चित आपल्याला मी अभिवादन करतोय की ही संकल्पना आपल्याला कशी सुचली. कारण एवढे दिग्गज नेते मंडळी आज या मंचावरती, खरं तर मच्छिंद्र पाटील हा एकनाथ म्हात्रे यांच्यावरती प्रेम इथे आपण पाहतोय. कारण आज रामदास पाटील यांना पाहतोय, अपोजिशन मध्ये सुभाष पाटील यांना पाहतोय, बरेचसे नेते मंडळी यांना वेळ मिळाला. कारण खास करून आपल्यासाठी एकनाथ पाटील हा आपला विजय, आणि हा विजय आत्ताचा विजय नाहीये, हा आत्ताचा विजय नाहीये. हा मच्छिंद्र पाटील एकनाथ म्हात्रे यांचा हा आत्ताचा विजय नाहीये, तर हा विजय पुढचा आहे. हा विजय तुमचा पुढचा आहे. क्या बात है संदीप, जबरदस्त आपने बात छेड़ी यहाँ पर. शरद पाटील, मच्छिंद्र पाटील आम्ही प्रत्येक आणि हा छोटासा बाल कलाकार या 40+ मध्ये 50 वर्षामध्ये काय करतो. इथे फुटबॉल संदीप बाल कलाकार रिट्या आहे, दोन्ही बाजूला खेळतोय. मगाशी पण केलं, आता पण केलं. क्रिकेटमध्ये आपण रिट्या आता पहिल्यांदा बघतोय. निश्चित पाटील, कारण दोन्ही संघाला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी हा बाल कलाकार आहे. तो सुभाष पाटील यांचा गणेश चेंडू झाले फलंदाज. फक्त 37 धावा काढायच्या आज आपल्याला. काढल्या तर आपण विजेता होऊ शकता. फलंदाज आलाय तो, मात्र फलंदाज पाटील वासुदेव घरत आहेत आणि शरद पाटील आमच्या रोंजणगावचे पहिले कॅप्टन होते. बघा चांगले गोंचे केले आणि शरद पाटील सुभाष पाटीलची विकेट सुद्धा काढली. बघा किती गंमत मजा ती पाहायला मिळते. पाटील वासुदेव घरात मात्र नॉस्टाक एंडला आले आणि कधी येतील या अपेक्षा करून आम्ही आहोत. कारण ते विचार करतात की कोण आऊट झाला की काय. पण संदीप आऊट झाला नाही अजून, आऊट करावं लागेल आता. साहेब आऊट नाही झालाय. गोट्या अंपायर सांगतो तुमचं चाललं होतं, 4 बॅटर होते कसे राहतील. मोठे अंपायर तुम्ही टेन्शन घेऊ नका. सावकार लागला तर तुम्ही नाचा, विकेट पडला तर तुम्ही नाचा. बक्षीस दोन्ही कोण येतील. नवरा नवरी मरो आपल्याला जेवण दिलं. नक्की जेवण चांगलं भेटायला पाहिजे. हा असं आहे का. तर फलंदाज फक्त चेंडू केलेल याची नोंद घ्या. आदरणीय रामदास पाटील यांच्याकडे चेंडू गेलाय, परंतु एकच धाव मच्छिंद्र पाटील आणि विशाल शेठ चौधरी. आपल्याला शेवटचा चेंडू आहे. वासुदेव भरत साहेबांना हा शेवटचा चेंडू आहे. बरं आहे संदीप, किती पण धावलं तरी हरकत नाही, भरपूर धाव होतील आता. पण एकनाथ म्हात्रे मात्र अतिशय चांगला चेंडू. हा शंकरशेठ ठाकूर आपण जाऊ शकता आता, कारण आपल्याला आता परमिशन आहे, कोर्टाची परमिशन आहे. बिनधास्त आपण जाऊ शकता. संदीप आता लायसन बघा, गोट्या अंपायरचं स्वागत करतात. आइए पधारिये, आपका स्वागत है. क्या बात है. कारण गोट्यामध्ये आपण म्हटलं की 36 गुण आहेत, याच्यामध्ये तर 40 गुण दिसतात. कारण 4 गुण एक्स्ट्रा आहेत. कारण मच्छिंद्र पाटील 36 गुण कोणाकडे असतात ते आपल्याला माहिती आहे, पण 4 गुण एक्स्ट्रा आहेत गोट्या अंपायरकडे. कारण माधुरी दीक्षितला नाचवणारा एकमेव गोल
अंपायर कोण असेल तर एकनाथ मध्ये गोटे अंपायर. आणि खास करून आपल्या प्रेमा खातीर, कारण तो कुठेही जात नाही, पण गोटे अंपायर आपण इथे आलात ते फक्त एकनाथ म्हात्रे आणि प्रणित म्हात्रे यांच्या प्रेमापोटी. क्या बात आहे. संदीपात गोटे अंपायर पुण्याला रवाना होतील. आज खूप मोठी स्पर्धा उद्यापासून पुण्याला सुरू होते. शंकर ठाकूर आहेत स्ट्राईक केलेला. फक्त आपल्या समोर 2 चेंडू बाकी आहेत. प्रथम फलंदाजी केली होती रामदास पाटील या संघाने, पण समीकरण आपल्या समोर वाढतंय, कारण कुठेतरी हा मशीन पाटील जो धावांचा बोजा आहे, मतांचा बोजा आहे, तो आपल्याकडे वाढतोय. हा कोणता चेंडू होता, परंतु एकनाथ म्हात्रेंनी तो स्वतः अडकवलाय. एक धाव मिळाली आहे स्ट्राईक एंडला गणेश म्हात्रे. शंकर म्हात्रे मात्र ठाकूर मात्र रिटायर झालेत. क्या बात आहे. परंतु आपण इथे आलात आणि एकनाथ म्हात्रे साहेबांवरती जो प्रेम दाखवला त्याबद्दल आपला आभार आम्ही व्यक्त करूया. संदीप बघा मोतीराम गोंडले जबरदस्त नेतृत्व. पण मच्छिंद्र पाटील स्ट्राईक केलेला जो फलंदाज आहे तो विश्वनाथ चौधरी आहे. म्हणजे रांजणपाडा संघाचा नेतृत्व जर कोण करत असेल तर एकमेव विश्वनाथ चौधरी, त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी अप्रतिम असते. तर आपल्याला आता हा सामना जिंकावा लागेल. पण अंपायर गोट्या अंपायरची हा वाईट चेंडू आहे. गोटे अंपायर वाईट चेंडू आणि गोट्याची सुद्धा वाईट स्थिती झाली. बघा खूप जास्त ग्लुकॉन्डी आहे. बघा बॅलन्स बघा. ओके क्या बात आहे. थँक्यू गोटे, थँक्यू सो मच. मच्छिंद्र पाटील ही ग्लुकॉन्डी जाम वाईट आहे, कारण लिमिटेशन मध्ये घेतली तर फायदा सुद्धा आहे. पण जर हा चौकार निघे गोटे माचा मच्छिंद्र पाटील मसाला कसा कुटतात याचं उदाहरण दाखवलं गोट्याने. जमिनीची तर दिवसात सांगितलं, रात्री पण कुठं माझं ते पण दाखवलं कसं. मात्र तुम्ही का गप्पात? गोट्या एवढा नाचतोय पण तुम्ही गप्पात. ही कुठेतरी खंत वाटतंय आम्हाला. धन्यवाद राजेश. तसेच आमचे राम माले धन्यवाद. आपण आल्याबद्दल दिलेल्या भेटीबद्दल तुमचं मनापासून आभार. एकनाथ म्हात्रेंचं आपण प्रेम दाखवलं, त्यांच्या प्रेमाखातीर आला तुमचं मनापासून आभार. थँक्यू सो मच संदीप. दर्शक 13 तर जिंकण्यासाठी जगदीश पाटील आम्हाला माहिती देत आहेत की 24 धावांची गरज आहे. म्हणजे काहीच धावा नाही मच्छिंद्र पाटील. पण या 24 धावा 100च्या वरती असतील, कारण समोर एकही फलंदाज फक्त आपलं नाव करून जातोय. मोतीराम गोंडलेचं दीपक खूप मोठं नेतृत्व आणि या विभागात आपण खेळताना पाहतो एकनाथच्या प्रेमापोटी. पण मच्छिंद्र पाटील विशेष अभिवादन करूया आपण शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय रामदासदादा पाटील साहेबांचं आणि वासुदेव घरत या साहेबांचं. पण मैदानामध्ये स्वतः गेले तायलशेठ पटेल, एक ज्यांच्या माध्यमातून एकनाथ म्हात्रे साहेब या विभागामध्ये आणि या विभागामध्ये नाही तर या महाराष्ट्रामध्ये नंबर 1ची स्पर्धा जी नाईटची आपण पाहतोय ती आदरणीय तायलशेठच्या माध्यमातून. त्या तायलशेठ स्वतः ज्यांनी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिलाय ते स्वतः फलंदाजीसाठी गेल्यात. तर त्यांना कुठेतरी संधी मिळावी अशा आपण अपेक्षा बाळगूया. सातत्याने सुदीप व्यासपीठाच्या आगमनाच्या पाहुण्यांचं स्वागत करू आपण त्यांचं. मोस्ट वेलकम. आणि हा 4 धावा.
जीत हा आपल्या हातात जरा जोरदार आला एकदा मोठे अंपायर देत असतो जबरदस्त नक्कीच मच्छिंद्र पाटील कारण गोट्या जेव्हा मैदानामध्ये येतोय आमच्या वेळेला धुमाकूला हसतोच मैदानामध्ये धावसंख्या आपण करतो 19 चेंडू या शब्दाचे काही बाकी आहेत आता दोनच चेंडू बाकी आहेत याच गोट्या इशारा करतात चौकाराचा थँक्यू सो मच विश्वनाथ चौधरी पुन्हा एकदा हा चेंडू अप्रतिम फटका चेंडू सीमा पलीकडे चालला जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ ना जाए जरा पास आओ ना जाए बदन पे सितारे क्या बात है ओ जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ संदीप ये दूसरी हेलन मैदान के अंदर जबरदस्त बेटा जबरदस्त ये लड़के बाप है क्योंकि दोन खिलाड़ियों को रखा था सर बताएंगे हम आपको 23 धावा जुगासाठी 14 धावांची गरज मच्छिंद्र पाटिल जो खिलाड़ी थे जो गोटे ने एक बगल में लिया था उसको लग रहा था कि गोटे क्या कर रहा है लेकिन गोटा कुछ नहीं कर रहा है गोटा सिर्फ एक्शन कर रहा है हेलन ने किस तरह से डाक किया 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी संदीप बघा सामना खूप चांगला क्लोज पाहायला मिळतो आता विश्वनाथ चौधरी कधी बसतो त्यांचा अजून एक चौकार पाहायला मिळतोय जबरदस्त गणेशासाठी जोरदार करायचा जबरदस्त गणेश म्हात्रे साहेबांनी जो गोट्याला टप दिलाय त्याबद्दल अप्रतिम सल्यूट जरा जोरदार टाळ्या होत्या गणेशासाठी रफ अँड टफ जोडे संदीप जिंकण्यासाठी सामना तर क्लोज होतोय येणारे चेंडू 6 आणि 10 धावांची गरज संदीप बघा 37 धावा आता मोठ्या नावाने आल्या जातात 6 चेंडू आणि 10 धावा तर पुढचा सामना फुटारे आणि धानसर या दोन्ही संघाने यायचा आहे लगेच नाणेफेकीसाठी कारण वेळ बरेच झाले आपल्या कामगिरी आटपली असेल हा चेंडू अप्रतिम चिकनी कमर आणि चेंडू फेल फिसल गया चिकनी कमर फिसल गया स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया चिकनी कमर वासुदेव शेठ पाटील आमच्या डायकरचे शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते आहेत मच्छिंद्र पाटील ज्यांनी हा झेल घेतलाय पण विश्वनाथ चौधरी मात्र हा सामना सोडणार नाहीये मला वाटतं चार चेंडू आणि गरज होती फक्त 6 धावांची विश्वनाथ चौधरी आतापर्यंत खूप धावा उभारल्यात जवळजवळ 3 चौकार लावले संदीप आतापर्यंत मच्छिंद्र पाटील विश्वनाथ चौधरी म्हणजे लाईव्ह खेळाडू आहेत लाईव्ह खेळाडू आहेत ते सुरेंद्र पारवे आणि कपिल पारवे नंतर रांझ पाड्याला ज्याने सामने जिंकून दिलेत ते विश्वनाथ चौधरी आहेत आणि 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या चेंडूवरती चौकार येणं शक्य आहे मोठे अंपायर काहीतरी इशारा करतायत थर्ड अंपायर बॅटर बदलाय का तुम्ही तिसरा अंपायर पाहिजे कळत नाही होतं आम्हाला पण नाही ना पण तो खेळाडू जर खेळत असेल तर तो खेळू शकतो नाही पण नियम सगळं त्यांचा वेगळा आहे त्यांचा नियम वेगळा आहे 3 चेंडूचा नियम आहे तर विश्वनाथ चौधरी तुम्हाला मागे यावं लागेल आता कारण नियम तुमचा असा होता की 3 चेंडूमध्ये तुम्हाला पाहिजे करायला होते आता आतापर्यंत आपण 9 चेंडू खेळलात तर विश्वनाथ चौधरी आपल्या अपोजिशन मध्ये जे आहेत
त्याने आपल्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय तर आपल्याला बाहेर यावं लागेल. कारण कोर्टाचा नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे. हे आता पालन आपल्याला करावं लागेल. आता 3 चेंडू आणि 6 धावा. सुदीप चांगली फलंदाजी चालली होती आणि तरी सुद्धा सांगतात की बाहेर या. 3 चेंडू 6 धावा. बघा नियम किती चांगले आहेत. सचिन वडील लाईव्ह चालू आहे. ते लाईव्ह जो प्रेक्षक बघत असतील ते विचार एकच करत असतील की एकनाथ म्हात्रे हे कोण आहेत आणि यांनी कोणती स्पर्धा भरवली आहे. आम्हाला जाम आनंद वाटलाय हे अशाच व्यक्ती करत असेल. हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय. आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज जगदीश पाटील आम्हाला माहिती पुरवताय. गोलंदाज मात्र तेवढा स्ट्रॉंग आहे. नाव माहिती नाही परंतु मोठा कार्यकर्ता आहे. संधी होती आपल्याला पण कुठे अंपायरचा इशारा येऊ द्या. गोट्या 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 वाईट. तर संजय पाटील घेतात सदैव ते वल्लभचे चांगले कार्यकर्ते स्ट्रायकरला. 2 चेंडू आणि 5 धावा. प्रभाकर जोशी सुद्धा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय कारण ज्यांना नेहमी सवय सचिन शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची. आता मात्र सामना कठीण आहे संदीप. 1 चेंडू आणि 5 धावा. काहीतरी वाटेल 1 चेंडू आणि 5 धावा 4 काढल्या तरी जिंकू शकतो. तो मात्र फलंदाजी करणारा संघ आणि हरेश मात्र ट्रॅकेटला. चला 1 चेंडू आणि 5 धावा. पुढचा सामना आपण लगेच करून कोठारी आणि ध्यानचंद मध्ये दोन्ही संघांना विनंती गेट रेडी फॉर नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांना विनंती 1 चेंडू आणि 5 धावा. कोणता चेंडू संदीप? आतमध्ये जा तुम्ही जा नाचा. बरोबर झाला. दोन्ही जिंकले. सॉस विन. जरूर